हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या मार्गशीर्ष महिन्याला पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करण्याची प्रथा आहे. 14 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार चालू होणार आहे. मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त काही घरांमध्ये घटाच्या रूपात लक्ष्मीची मांडणी करून पूजा करण्याची पद्धत आहे. व्रतामध्ये लक्ष्मीचे व्रतकथेचे पठण केले जाते. स्त्रिया हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. मार्गशीर्ष महिन्याचे उपवास करताना काही महिलांचा हा प्रश्न असतो की मार्गशीर्ष महिन्यात एखाद्या गुरुवारी अडचण जर आली, काही प्रॉब्लेम आला तर 4 गुरुवारचे व्रत कसे पूर्ण करावे? एखाद्या गुरुवारी अडचण आली तर उपवास करावा. शेवटच्या गुरुवारापूर्वी अडचण आली असेल किंवा काही कारणाने तुम्हाला बाहेरगावी जावे लागले असेल तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालते. पण शेवटच्या गुरुवारी अडचण आली असेल तर पुढील आठवड्यात जो गुरुवार येईल त्या गुरुवारी उद्यापन नक्की करा. किंवा एखाद्या गुरुवारी अडचण आल्यास हे व्रत, त्याची पूजाविधी तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी करून घ्यावी, असे सुद्धा त्या पोथीत सांगितले आहे. जर तुम्हाला दुसऱ्या कोणाकडून पूजा नसेल करून घ्यायची तर मग तो गुरुवार सोडून द्यावा व त्याच्या पुढच्या गुरुवारी करावे. मग तो गुरुवार पुढच्या मासात जाईल. काही गोष्टी अशा सुद्धा घडतात की जर काही स्त्रियांना अडचण येणार असेल तर ते 3ऱ्या गुरुवारी उद्यापन करतात. पण हे काही बरोबर नाही. त्यासाठी तुम्ही एक एक्स्ट्रा गुरुवार उपवास केला तरी चालतो. आपलं भाग्य बघा ना की या वर्षीसुद्धा 5 गुरुवार आले आहेत. त्यामुळे तुम्ही एक जरी गुरुवार तुमच्याकडून राहून गेला तरी एक गुरुवार तुम्हाला उपवास करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी मिळणार आहे. आता बरेचसे विचारले जाणारे प्रश्न म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताच्या वेळेस कलशाला लक्ष्मीप्रमाणे का सजवतात? नारळ हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक मानले जाते. मग त्या अर्थी नारळ हा पुरुष रूपात असतो. त्याला स्त्री स्वरूप सजवणे योग्य आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नाही. कारण या प्रश्नाचे उत्तर काही महिलांना पटेल तर काही महिलांना पटणार सुद्धा नाही. परंपरा कशी मोडायची हा सुद्धा काही महिलांना प्रश्न पडतो. तर काहींना हे म्हणणं सुद्धा पटतं. मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताच्या वेळेस कलश मांडायचा, पण आपण व्रत करीत आहोत ह्याची साक्ष असावी म्हणून 5 पालव्या किंवा विड्याची पाने व नारळ कलशावर पूजली जातात आणि लक्ष्मीची प्रतिमा, फोटो किंवा चांदीची, पितळेची, कमळात बसलेली देवीची, लक्ष्मीची मूर्ती पूजेसाठी ठेवावी लागते व त्यास आपल्या आवडीप्रमाणे हार, फुले, वेणी वगैरे सजवून कहाणी वाचावी व फळं अथवा आपल्या सोयीने प्रसाद दाखवावा. असं 4 गुरुवार झाल्यानंतर उद्यापन करावं. आपल्याला जमेल तसे कोणताही किंवा अति खर्च दिखावा करू नये. नंतर तो नारळ लक्ष्मी किंवा गणपती मंदिरात किंवा आपल्या जवळच्या शक्ती मंदिरात अर्पण करावा किंवा कुणाला पटत असेल तर वाढवून प्रसाद म्हणून घरीच खाण्यात यावा. म्हणजेच काय तर कलशावर जो आपण नारळ ठेवतो त्या नारळाला मुखवटा लावू नये किंवा त्याची स्त्रीरूपात पूजा करू नये, त्याला दागिने घालू नयेत. त्याऐवजी आपण जी मूर्ती ठेवतो त्याला दागिने लावून त्याची पूजा करावी असे देखील शास्त्रात सांगितले आहे. या व्रताचा इतका मोठा बाऊ केला जात आहे की त्यामुळे गरिबाची घरातली लक्ष्मी ऐपत नसताना सुद्धा बाहेर खर्च होते आणि व्यापारी, दुकानदार यांचेकडे भरघोस यश येते. याचे कारण सगळ्याच पूजेच्या सामानाचा भाव दुप्पट केला जातो व या व्रताची प्रत्येक गुरुवारच्या पूजेची तयारी 100 ते 125 रुपये इतक्या खर्चात पडते. न परवडणार आहे, पण सांगणार कोण? श्रद्धा व मनातला भाव असेल तर साधी पूजा, अगदी दारातल्या झाडाची पानंही चालतं. घरातलं साधं जेवणसुद्धा मान्य होतं. इतकं कळलं ना आपल्या माता भगिनींना तर घरात खरंच लक्ष्मी टिकेल किंवा राहील. व्रताची कहाणी हेच सांगते, पण अर्थपूर्ण लक्ष देऊन वाचन केल्यास कळते आणि मनातली तळमळ, काही चांगलं होण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी व्हावा व दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, आजार यासारख्या गोष्टी आपल्या आयुष्यातून हद्दपार व्हाव्यात, हा हेतू या व्रताची महती आहे. ओम श्री महालक्ष्मीये नमः. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. जर तुमची याबद्दल काही मते असतील तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. काही चुकलं असेल तर कृपया क्षमा असावी.
चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.